कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल आज चल बाबा पण चल म्हणतो ना, चला। अरे इरा असं वागू शकते हे समजू शकतो, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे। तू ही सगळी परिस्थिती मॅच्युअरली हँडल करायला पाहिजे होतीस ना। कसं काय केलं लग्न तुम्ही? बाबा ते काय झालं ते म्हणतात ना, चट मंगनी पट ब्यात, तसं झालं आमचं। बरं ठीक आहे, अरे आम्हाला सांगायचंच तरी, तुझ्या घरी तरी सांगितलंयस का? नाही कळवलं कोणालाच। इराचं वागणं कळत नाहीये, कुठला राग असेल तिच्या डोक्यात माहित नाहीये। पण आता हेच बघ ना, तुम्ही दोघं लग्न करून आलात, त्याचा दोष पण तिने अक्षरालाच दिला। सॉरी बाबा, पण बघा जे काही घडलं ना त्याच्यानंतर इराचा तिच्या ताईवरती राग असणं एकदम स्वाभाविक आहे। आणि तो अधिपती, तो कसा वागलाय माझ्याशी? त्याला माहित होतं की ताईचं आणि माझं नातं आहे, मी तिच्या बहिणीचा होणारा नवरा आहे, तरी सुद्धा त्यांनी मला सरळ नोकरीवरून काढून टाकलं। आणि तेही कशासाठी? जी गोष्ट मी केलीच नव्हती त्यासाठी। काय तर म्हणे मी फॅक्टरीमध्ये पैसे खाल्ले, जे की मी खाल्लेच नव्हते। खात होता त्याचा मित्र ओंकार, पण तो त्याचा मित्र आहे ना, त्याला वाचवायचं होतं। त्याला पाठीशी घालण्यासाठी त्यांनी सगळं माझ्यावरती ढकललं। त्याचं म्हणणं होतं की मी फॅक्टरीतल्या लोकांशी कसंही वागतो, वाटेल तसं बोलतो। सगळ्या स्टाफ समोर तो नको नको तसं बोलला आणि नोकरीवरून काढून टाकलं मला। आणि या सगळ्याबद्दल ताई त्याच्याशी बोलू शकत होती, पण ताई नाही बोलली। याचाच राग आहे तिला। आई बाबा सॉरी, पण खरं सांगू का, आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती की तुम्ही आमचं स्वागत असं कराल। एनिवेज चला हिरा, निघूयात आपण। निखिल थांब जरा। का? आता कशाला थांबायचंय? ताई येतेय, तिला भेटून जाऊया। का भेटायचंय तिला? ज्या माणसाने मला नोकरीवरून काढून टाकलं त्या माणसाला भेटायला थांबणार आहेस तू? मला त्यावेळी फार वाटलं होतं, आणि इराही बोलली होती की मी ताईशी बोलेन, ताई मध्यस्थी करेल, पण काही नाही केलं ताईने। आणि इरा आता तू तिला भेटण्यासाठी थांबणार आहेस? निखिल हे बघ, ताई निघाली, अरे कशीही असली ना तरी ती माझी बहीण आहे, आमचं रक्ताचं नातं आहे। इरा ताई सॉरी, खरंच सॉरी, मी तुला कळवलं नाही। आय एम रिअली सॉरी। किती दिवसांनी भेटतेस तू मला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।